कधी न कळले गूढ तुझे जीवनाना, कधी उमगले गूढ तुझे जीवना. क्षणभंगुर सारे निशब्द आयुष्यमान भव, आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. विचार अविचार याच कारणामुळे अनेक जोडप्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. धन्य आनंद दिन पूर्ण मन कामना. कामाची आणि इमोशनची गल्लत करायची नसते हे मी तुमच्याकडूनच शिकले. माझं काय असं मत आहे ना की हिच्या मामाचा आशीर्वाद घ्यावा आणि मगच लग्न करावं. तुमच्या मुलीच्या बाबतीत हा प्रसंग घडला तर अजूनपर्यंत रेणूचा पत्ता नाही. मोबाईल सुद्धा स्विच ऑफ आहे. का उशीर केला नाही कधी तिने. साधी एक दिवस कधी दांडी सुद्धा मारत नाही. आणि व्हॉट्स रॉंग विथ हर. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. 11ची मीटिंग आहे. मी पेपर्स. हो मी काय म्हणतोय एक सेकंड वेट जस्ट रिलॅक्स. एक मिनिट. हे पाणी घ्या आधी. रिलॅक्स. हळू. विवेक, मला तुझ्याशी बोलायचंय. बोला. आईचा काही प्रॉब्लेम झालाय का? म्हणजे नो नो नो, शी इज परफेक्टली फाईन. पण काय जाऊ दे, मी नंतर बोलते. नाही. काम आपल्याला नंतर करता येईल. आधी बोलणं महत्वाचं. बोल. एक सेकंड. तू आधी बस इथे शांतपणे. हा बस प्लीज. जस्ट रिलॅक्स. बस. आता बोल. विवेक, काल आपण डिनरला गेलो होतो तेव्हा काय काही प्रॉब्लेम झाला काय? अगं पण आतापर्यंत आपण नेहमीच असे डिनरसाठी वगैरे जात होतो, त्यामुळे ओके काल थोडासा उशीर झाला होता. नाही तसं नाहीये. ऍक्च्युली ज्या रेस्टॉरंटमध्ये आपण गेलो होतो तिथे माझा मामा आला होता आणि त्यांनी आपल्याला एकत्र पाहिले. आज सकाळी त्यांनी मला फोन केला होता. तू वेडीच आहेस. आजपर्यंत तू माझ्याबरोबर अनेक डिनर्स कॉन्फरन्सेसना आलीसच की, तेव्हा नाही ती कधी घाबरलीस. आणि एक लक्षात ठेव, आपलं प्रेम अगदी सहजपणे एकजीव झाल्यासारखं डेव्हलप झालं, हो की नाही? विवेक, तसं मी कोणालाच घाबरत नाही रे. एका बॉस पेक्षा तू एक मित्र म्हणून. एक्झॅक्टली. अगं म्हणूनच तर मला आश्चर्य वाटलं. खरं सांगू विवेक, अरे तशी मी मामाला घाबरत नाही रे. आणि तोही तसा नाहीये. पण समजा तो आईकडे बोलला तर. आणि ह्या विचारानेच मी खूप डिस्टर्ब झाली रे. प्लीज रेणू प्लीज. अगं इतकं टेन्शन घेऊ नकोस. हा हे बघ, आईला कळेल ही भीती तुला तेव्हा सुद्धा होती, पण तू स्वतःची प्रामाणिक आहेस ना. हा मग घाबरायचं कशाला उगाच. आणि तशीच वेळ आली ना तर तू कशाला, मी स्वतः सुद्धा बोलेन की तुझ्या आईशी. आणि एक लक्षात ठेव, आपलं असं एकत्र येणं हा का आपण काही गुन्हा केलेला नाही. हा थँक्यू सो मच. आता माझ्या जीवात जीव आला. हे बघ रेणू, जे चोरटेपणाने रिलेशन्स ठेवतात ना त्यांना डर असते, पण आपलं दोघांचं प्रेम हे आपल्यासाठी एकमेकात तरी पक्क आहे, लख आहे. बरोबर आहे तुझं. चला 11 वाजले. येस डार्लिंग. नो डार्लिंग, वी आर ऑन ड्युटी.
या दॅट्स लाईक माय सेक्रेटरी. ओके, बॅक टू वर्क. येस सर. आता ते पेपर्स मिळतील का? ओ सर, Please? डेफिनेटली. या. अहो चहा. आणि तुझा माझा झाला. माझ्याशिवाय काय खोटं बोलतेय का मी? काय लपवतेस? ब्लड टेस्ट करायला जाणारस? आज उपास आहे माझा. उपास कशासाठी? तुमच्यासाठी. तुमच्यावर या घरावर परत कुठलं संकट येऊ नये ना म्हणून. अगं वेडी आहेस का? उपासासाठी सुद्धा हल्ली डाएटचं निमित्त सांगतात. ते रेणूचं बघ. तिचं उगाच तुम्ही मला काही सांगू नका. आणि तिला जरा स्वतःला थोडं मेंटेन केलंच पाहिजे. अजून लग्नही नाही झालं तिचं. बरं मी काय म्हणत होत? अहो हा? काय हा हा. काय सांगत होतीस? नाही, बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट होती मनात. आपल्या लग्नाला एवढी 25 वर्ष झाली आहेत, पण एक साधा फॅमिली फोटोही नाही आहे आपल्याकडे. एक काढून घेऊया प्लीज. ते काढूया की. ते आपले कदम फोटोग्राफर आहेत ना, त्यांना बोलवून घेतो मी. तो तुमच्या कोर्टातला? हा. ई, तो नको. का? अहो का काय, तो कुठल्या कुठल्या अपघाताचे आणि खुन्यांचे फोटो काढत असतो. तो नको ना. अगं, तो क्राईम फोटोग्राफर आहे. त्याचा जॉबच आहे तो. एरवी तो आपल्याला आवडतील असेच फोटो काढतो. नाही, नको नको प्लीज, तो नको. तुम्ही दुसरा कुठला तरी बघा आणि लवकर. ओके. अगं पण आता वाढदिवस तर झालेलाच आहे. आता आज काढला काय, उद्या काढला काय, कधीही काढला काय. बरं तू फॅमिली फोटोग्राफ म्हणतेस ना, हो. मग त्यासाठी वरदा नको का? ती येते उद्या. नाही ते काही नाही, तुम्ही उद्याच कुठल्या तरी चांगल्या फोटोग्राफरला घेऊन या. आणि उद्याच. हे बघा, आयुष्यात काही काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या, कळलं? ठीक आहे. काय ठीक आहे? आयुष्यात काही गोष्टी वेळच्या वेळीच झालेल्या चांगल्या. नाही, मग उद्याच्या उद्या फोटोग्राफर आला पाहिजे. ठीक आहे. नायर, कसा आहेस? अयो मॅडम, मला मरायचं नाही हो. माझी बायका पोरं रस्त्यावर येतील. आणि मॅडम, पेटी खोका वाटता वाटता मेरा बँक बॅलन्स खतम हुआ मॅडम. बस एवढ्यात थकलास? तू म्हणाला होतास मुझे लंबी रेस का घोडा बनकर दिल्ली में जाना है. दिल्ली? नायर, या जगात दिल्या घेतल्याशिवाय काहीही मिळत नाही. मैडम मैडम मेरा ताकत खत्म हुआ मैडम, अय्यप्पा की कसम. आत्महत्या का नाही करत तू? मैडम मैं आपका आदमी हूँ. माझा माणूस अय्यप्पा की कसम मैडम. तरीही माझ्यावर अविश्वास? मतलब? असा अस्तनीतला निखारा जवळ ठेवण्यापेक्षा संपवलेला बरा. ही तुझी प्रेस नोट. हाँ मैनेज. माझ्या विरोधात गरळ ओकणारी घरभेदी नायर, आता मी तुला सोडणार नाही. मुझे माफ करना मैडम, मेरी गलती हो गई. चालता हो माझ्या नजरेसमोर. मॅडम मी चुकलो मॅडम. गद्दारीला क्षमा नाही. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. मूर्ख, नादान, नालायक माणसा. अरे तुझ्यासाठी ऍडव्होकेट देशमुखांना सापळ्यात अडकवण्याचा एक मी प्लान केला. मॅडम ऍडव्होकेट विवेक देशमुखांचा एक वीक पॉइंट, त्यांचा शेर, त्यांचा लाडका मुलगा विक्रम, याला माझ्या मुलीशी लग्न करायचं होतं. आणि मुलाच्या सुखासाठी बापानी जर डिसोजाची केस सोडली असती तर आणि तरच मी या लग्नाला परवानगी देणार. मॅडम मला क्षमा करा मॅडम, मी चुकलो. अय्यप्पा की कसम मॅडम.
आमचे साहेबराव नेहमी म्हणायचे, एका दगडात दोन काय 3 पक्षी मारले पाहिजेत, 3. मम्मा माझी सगळी तयारी झाली आहे, पण हा विकी अजून आला नाहीये बघ. तुला सांगते ना मगाचपासून आज त्याला उशीर होणार. अरे संजय जाताना तो मला सांगून गेला होता 10 वेळा, मम्मा बघ तू आज वाटेल ते झालं ना तरी मी राईट टाइम येतो असं सांगून गेलाय, म्हणजे तो येणार नाही. मम्मा हा विक्की ना नेहमीच असा करतो. ए संजा ये, तोपर्यंत मी तुला राखी बांधते. अरे काय तुम्ही दोघं हा हा लगेच आपले, जरा 5 मिनिटं थांब ना. 5 मिनिट्स? नो वेज मम्मा. अगं तू काय समजतो स्वतःला? आमच्या वेळेची काही किंमत नाही का? येईल 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 तो. तुझ्यासाठी कसा धावत धडपडत येत असेल बघ. हो, धड पडता येत नाही त्याला. काय ग हल्लीच्या बहिणी तुम्ही, हा? पूर्वीच्या त्या बहिणी बघा भावांसाठी किती त्याग करायच्या. द्रौपदीने भरजरी शेला बांधला होता श्रीकृष्णाच्या बोटाला. हो, हल्लीचे भाऊ आहेत का तसे? सॉरी सॉरी सॉरी. आणि काय काय भाऊ मंडळींना काय नावं ठेवते? मामा जरा याला उशीर झाला तर लगेच दादागिरी का? जरा? आणि मी दादागिरी करते की तू करतोयस दादागिरी? मम्मा बघ ना याच्याकडे. भांडू नका. बरं 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 पुरे पुरे बस आता. विक्या कुठे होतास रे तू? थाप मारू की खरं सांगू? ते जाऊ दे रे, तुला राखी बांधायची ना. हा हात पुढे कर, चल राखी बांधून घे. चल संजय तुलाच बांधते आधी. चल. ए धिस इज नॉट फेअर. अरे जरा याला उशीर झाला म्हणून नंतर राखी बांधणार? ओके ओके, पण गिफ्ट चांगलं हवं असेल ना तर इंतजार करावा लागेल. अपने को क्या? हो संजय, दरवर्षी कपडे खरेदी करायला ह्याला मी लागते आणि मला गिफ्ट देतोय. गिफ्ट महत्वाचं नाहीये ग, भावना महत्वाची असते. राईट. हात पुढे करा. ए विक्या चल आत पुढे कर. ओके. मम्मा हे काय येतो? अरे काय हे? मामा मला सांग, आता हिच्या मदतीसाठी मी जेव्हा धावत येईन तेव्हा ह्याच पायांवरनं धावत येईन ना? बरोबर आहे. अगं मम्मा, ए काय? राखी बांधून हवी आहे ना? हो. मदत कर मला. मामा प्लीज सेव्ह मी. मामा मामा मामा. सर, कोणत्या तोंडाने मी घरी जाऊ? बहिणीकडून राखी बांधून घ्या. बहिणी राखी बांधतात ते त्यांचं रक्षण करण्यासाठी. मी कुठे केलं तिचं रक्षण? मला काय अधिकार? मी तेव्हा जर तिथे हजर असतो ना सर, तर त्याचे हातच तोडून टाकले असते. त्याच्या वकवकणाऱ्या नजरेचा चेंदा मेंदा करून टाकला असता. सापडला नाही म्हणून आता जरी समोर आला तरी सर मी. शैलेश प्लीज, हे बघ मला समजू शकतं, कारण शिल्पाची कंडिशन चांगली नाहीये मला माहिती आहे सर. म्हणूनच आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, प्लीज मनोज देसाईची केस मागे घ्या. सर तुम्ही माझं ऐकलत ना, तर आजच्या दिवशी यापेक्षा दुसरी मोठी भेट कोणती असू शकेल? प्लीज. ए संजय, आता आपण सेवाच्या ममाला भेटायची ना अशी स्ट्रॅटेजी ठरवायला हवी आहे. स्ट्रॅटेजी नाही, काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी आपल्याला. कारण त्या लक्ष्मीबाई आता खूप सिरियसली तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करतात. ए स्थळ कसली बघताय? पुढे तेवढं स्थळ उभं आहे ना. हे म्हणजे कसं झालं माहितीये का, पुढ्यातली चमचमीत चिकनची डिश तशीच ठेवायची आणि समोरच्या टेबलवरच्या डोशाकडे बघत बसायचं. डोसा, आणि तोही साधा डोसा बरं का. कळलं? कळलं ना. बरं साहेब ते जाऊ द्या, आता काय करायचं ते ठरवलं आधी पाहिजे. आपण दोघं जण त्यांना भेटायला जाऊया. अरे मला नाही करायचं रे लग्न लक्ष्मीबाईंची. तीन अशी येत आहे. बरं बरं मला सांग कुठे जाऊया आपण? घरी जाऊया डायरेक्ट का ऑफिसात जाऊया? ए पण मला काय वाटतंय ना, आपण ममाला घेऊन जाऊया. हां हे नको नको मामा नको, आपण दादांना घेऊन जाऊया डायरेक्ट. काय? हो डॅड? हो. अरे तिथे जाऊन काय साप मुंगूसाची लढाई खेळवायची की काय? काय म्हणजे? तुला माहिती नाही? अरे दोघांचं मोठं भांडण आहे. ओके. हा मग त्या मोठ्या पॉलिटिकल लीडर, बाबा क्रिमिनल लॉयर. अच्छा अच्छा अच्छा. मजबूत क्रॉस आहे दोघांमध्ये. ठीक आहे आता. हा बोल ना, तुझ्या अय्यप्पाची कसम, तू जे सांगशील ते करायला मी तयार. अय्यो देशमुख साहेब, अरे त्या गोष्टीतला भित्रा ससा आहे रे मी.
एखादं पान जरी अंगावर पडलं तरी सुद्धा थरथर तो दरदरून घाम फुटतो मला. बीपी लो होतं रे माझं. हे बाबा, मी सपशेल हात जोडून तुझ्यासमोर भीक मागतो माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या प्राणाची. देशमुख साहेब, मला माहितीये रे, तू हायकमांडचा खास माणूस आहेस रे. तिकडे दिल्लीला पेट्या खोके पुरवून फार लंबी रेस का घोडा होण्याची स्वप्न बघणारा माणूस आहेस रे तू. नाही, तू सांग बाबा, मला सांग, कुठे मरण घालतोयस? इथे घालतोयस, रस्त्यावर घालतोयस, का त्या लक्ष्मी पाटलाच्या घरात घालतोयस? कुठे घालतोयस? अयो देशमुख साहब, आप भी जिद कर रहे हैं. पर डिसोजा का केस, सत्यासाठी लढणारा माणूस आहे मी नायर, आणि शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत फक्त सत्यासाठीच लढणार. तेव्हा शांतपणे आणि शेवटचं सांगतोय, निमूटपणे स्वतःला सरेंडर कर. क्या? त्यातच तुझं आणि तुझ्या मॅडमचं भलं आहे. या केसचा आणखीन तपास करत असताना वेगळे काही धागेदोरे जर हाताला लागले तर त्याचं नव्हतं होईल, लक्षात ठेव. एका प्रतिष्ठित क्रिमिनल लॉयरला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल मी जर तुझ्या अगेन्स्ट कंप्लेंट केली तर क्या बोल रहा है साहब? तर तेव्हा तुला वाचवायला ना हायकमांड येणार आहे ना लक्ष्मी साहेबराव पाटील. बोल, काय करतोस? अय्यप्पा, हे बघ प्रशांत, तुम्ही दोघं गप्पा मारत बसा. आमच्या सेवाला गप्पा मारायला खूप आवडतात. मी आले. हा, मी प्रशांत माने, कम्प्युटर इंजिनियर. हे बघा मिस्टर प्रशांत माने, तुम्ही काही बोलायच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. प्लीज नीट ऐकून घ्या, म्हणजे पुढे अनर्थ टळेल. वकील साहेब, राग आवरा. एक पिता म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या घराकडे, फॅमिलीकडे लक्ष द्या. तू ये, नीट ये, लवकर ये. बरोबर आहे ना? काका, आवाज खाली. आपली पाखरं तर मोठी झाली आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने पंख पसरून आकाशात झेप तर घेऊ दे. सेवाच्या लग्नाचं बघतायत, म्हणजे तिची आई तिच्यासाठी स्थळ बघते, हे तुला माहिती? समोर बसलेला पोरगा देशमुख वकिलांचा पोरगा आहे. काय?